नमस्कार मित्रांनो, मी सागर जाधव। सध्या सगळीकडे रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करून घेतले जात आहे। तुम्ही पण ते लिंक केले असेल, पण तुमचे आधार कार्ड लिंक झाले आहे की नाही ते कसे पाहायचे ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। तर चला तर व्हिडिओ सुरू करूया। प्रथम आपण प्ले स्टोअर ओपन करून घेऊ। त्यानंतर त्यामध्ये मेरा ई-KYC हे ॲप सर्च करून घ्या। ते इन्स्टॉल करून घ्या। हे ॲप सरकारी असून तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही। आता हे ॲप माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे, ते ओपन करूया। त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। प्रथम तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्या। त्यानंतर कॅप्चा टाकून घ्या। आणि लॉग इन विथ OTP म्हणा। OTP येईल तुमच्या मोबाईलवरती, तो OTP टाकून घ्या। जय श्रीराम। OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय म्हणा, ओके करा। त्यानंतर तुमच्यासमोर क्रिएट MPIN येईल। जर तुम्हाला MPIN क्रिएट करायचं असेल तर करू शकता, नाही तर तुम्ही स्किप पण करू शकता। अशा प्रकारे तुमच्यासमोर तुमचं रेशनचं ज्याच्या नावावर रेशन आहे त्याचं रेशनिंगवर नाव दिसेल। त्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत। त्यामधील पहिला ऑप्शन मॅनेज फॅमिली डिटेल्सवर क्लिक करा। त्यामध्ये तुम्हाला नाव आणि तुमच्या आधारचे KYC झाले आहे की नाही ते दाखवत आहे। KYC स्टेटस चेक करा, KYC व्हेरीफाईड म्हणून दाखवत आहे। अशा प्रकारे तुम्ही KYC करून घेऊ शकता। आता तिथे खाली एका व्यक्तीची KYC झाली नाही तर तिथे नॉट व्हेरीफाईड म्हणून दाखवत आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमची KYC चेक करू शकता। धन्यवाद मित्रांनो।